मी ते बघितलं, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मी परप्रांतीय काय पदार्थ विकतोय. आता यांना अक्कल नावाची गोष्टच नाही, यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. इंदोर हे कधी नावारूपाला आलं तर थोरले बाजीराव पेशवे यांना जेव्हा दिल्लीबरोबर एक करार झाला त्यांचा आणि मराठ्यांना 1/4 वसूल करण्याचा अधिकार दिल्लीने दिला, पण त्याच्या बदल्यात दिल्लीने असं सांगितलं की आमचं प्रोटेक्शन तुम्ही केलं पाहिजे, आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी ग्वाल्हेरला दिल्लीच्या जवळ शिंदेंना सुभेदारी देण्यात आली आणि होळकरांना इंदोरला सुभेदारी देण्यात आली. त्यावेळेला इंदोर हे काही शहरही नव्हतं. तिथे इंदोरमध्ये पहिला मिलिटरी कॅम्प हा मल्हारराव होळकरांनी 1724 मध्ये स्थापन केला. त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातले सगळे अनेक लोक हे इंदोरला घेऊन गेले. तिकडे त्यांनी मिलिटरी कॅम्प उभारला, ज्याला कंटोनमेंट आपण म्हणतो, ते उभारलं. तिकडे अनेक इथले आचारी तिकडे घेऊन गेले, कारण त्या शेवट त्या सगळ्या सैन्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करणं पण गरजेचं होतं. ते जेव्हा सैन्य तिकडे फिरलं तेव्हा त्यांना तिकडचे पदार्थ आणि आपल्या महाराष्ट्राचे पदार्थ असं मिळून एक फ्युजन फूड ते आपल्या आचार्यांनी तयार केलं, ते हे इंदुरी फूड. आता इंदुरी फूडमध्ये फेमस काय तर इंदुरी पोहे. तर पोहे काय परप्रांतीय पदार्थ आहेत? साबुदाणा खिचडी परप्रांतीय पदार्थ आहे? एक्झॅक्टली माझं ते. ज्या इंदूरवर मराठ्यांनी 200, 250, 300 आतापर्यंत राज्य केलं, आजही इंदोर कोणाच्या नावाने ओळखलं जातं? होळकरांच्या नावाने ओळखलं जातं. होळकर परप्रांतीय आहेत का? मला असं वाटतं यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. बरं, यांना भैयानी येऊन इथे वडापाव विकलेला चालतो, इंदुरी पदार्थ विकले तर काय, पण कुठेतरी राजकीय कारणास्तव मला टार्गेट करायचं, माझ्या उपजीविकेला टार्गेट करायचं. माझं जे भाजपचे जे आरोप करतात त्यांना सांगणं आहे, निदान आम्ही आमचा व्यवसाय करून पोट भरतोय, फेरीवाल्यांकडनं हप्ते वसूल करून पोट भरत नाहीये, हे त्यांनी लक्षात ठेवावं.